शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। कचरा टाकण्यासाठी गेलेल्या महिलेच्या अंगावर धावून जात मारहाण व विनयभंग केल्याची घटना घडली आहे। याबाबत 33 वर्ष महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून सचिन चंद्रकांत विधाते याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे। फिर्यादी या कचरा टाकण्यासाठी गेल्या असता आरोपी हा त्यांच्या अंगावर धावून आला व तोंडावर बुक्की मारली। त्यानंतर फिर्यादी यांचा विनयभंग केला। तू मला आवडते, माझ्याशी शारीरिक संबंध ठेव, नाहीतर तुझ्या दोनपैकी एका मुलाला मारून टाकील असे म्हणून 45 वर्षीय महिलेवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे। याबाबत पीडित महिलेने भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून बाळू राजाराम उल्हारे याच्यावर गुन्हा दाखल झाला। नगर जामखेड रस्त्यावरील आर्मीच्या जागेत झाडपुडात नेले व त्या ठिकाणी बळजबरी अत्याचार केला। माझ्यासोबत संबंध ठेवले नाही तर तुझ्या दोनपैकी एका मुलाला जीवे ठार मारील अशी धमकी दिली। केडगाव उपनगराच्या विकासाचे स्वप्न गेल्या 10 वर्षापासून माजी महापौर संदीप कोतकर यांनी पाहिले होते। त्यांचा प्रतिनिधी म्हणून ते काम पूर्ण करणार आहेत। विकासाच्या कामाचे नियोजन केले असून टप्प्याटप्प्याने सर्वच काम मार्गी लावणार आहे असे प्रतिपादन उद्योजक सचिन कोतकर यांनी केले। शहराच्या नामांतरणाची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चोंडी येथे कार्यक्रमात केली होती। त्यानंतर अनेक दिवस हा प्रस्ताव तसाच पडून होता। आयुक्त यांनी प्रस्ताव तयार करून तो राज्य शासनाकडे पाठवला। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेत नामांतरणाचा विषय मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत घेऊन त्यास मंजुरी दिली। आता लोकसभेची निवडणूक संपल्यानंतर या प्रस्तावाला केंद्र सरकार मंजुरी देईल अशी माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली। काम देतो असे सांगून महिलेवर बळजबरी अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे। पीडित महिलेने तोपखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी नूरजमा करीद खान याच्यावर गुन्हा दाखल झाला। याबाबत कोणाला सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी आरोपीने पीडितेला दिली होती। गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जुबेर मुजावर करीत आहेत। शहराची खबरबातमध्ये इथे थांबतोय। तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।